तर रामकृष्ण मंडळी, आपल्या भयकथा लायब्ररीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे पारस भोसले, म्हणजे माझाच भाऊ. आणि त्यांना आजपर्यंत मला भरपूर अशा भूताच्या घटना त्याच्याबरोबर घडलेल्या सांगितल्या. तर आज म्हटलं त्याचं जे एक्सपिरियन्स आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं. तर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घडलेला असा हॉरर सीन तो आपल्याला शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत राहायचं. तर पारस, आजपर्यंत आयुष्यातल्या भरपूर काही अशा घटना घडल्या तू आम्हाला सांगितली. तर आज अशी एक घटना सांग की ती आपल्या फॅमिलीला पण आणि मला पण आवडली पाहिजे. माझं कसं होतं माहितीये काय, मी गॅरेजवर सोमवारची सुट्टी असायची. सोमवारी आम्ही फ्रेंडली असायचो, काही नाही. माझे आज्यांचं जर कस्टमर जर आलं तर आम्ही जात होतो. आणि त्याचं काय, किरकोळ पंचर काढला, ट्रकांचं पंचर, ग्रीस मारली गाडी फक्त. आणि तो गाडी लावून श्रीवर्धन हॉटेल म्हणून एक आहे तिथं लावला गाडी. लावल्यानंतर आम्ही काय केलो, पाठीमागं आलो आणि ती गाडी लावली, बिल घेतलं. आणि त्याचा चेहरा असं होता का जणू कोणी देऊ, जणू कोणी त्याला डिप्रेशन मध्ये असतो, असा चेहरा होता त्याचा. मग आम्ही काय म्हणलो त्याला, चलते त्याने बिल घेतला आणि तो गेला. आणि बिल घेताना पण तो असं काय म्हणला नाही एवढं पैसे काढले नाही, जेवढं बिल होतं आम्ही तेवढं बिल घेतलं आणि ते पैसे दिला आणि तिथं जाऊन थांबला. परत जाताना आमच्या विषय आला, दादा एवढं बिल तुमचं स्कॅनर देता का आम्हाला, बिल पाठवतो असं म्हणलं आम्हाला. बरोबर ठीक आहे म्हणलं. आम्ही स्कॅनर बिल द्यायला त्यावेळेस बोललो त्याला, विचारलं चहा नाश्ता काय तुम्ही घेणार का, मग असं विचारलं त्या. म्हणा नको नको काय नको, मी घेताना करून आले. आला, झाला, बसला, गेला. आणि तिथं लावली गाडी आणि तो गेला नाश्ता करायला. नाश्ता करून आला, थांबली गाडी. तो 4-5 वर पण तिथंच होता, ती गाडी तिथंच होती. लावल्या का आमचं आम्हाला पण विचार तेवढाच होतं गाडी का असं लावून गेलाय. आम्हाला वाटतं काय तर जेवण बिवून नाही तर तिथं राहून उद्या सकाळी जाणार असं असं वाटलं. बरोबर ठीक आहे म्हणून आम्ही काय केलं, गेलो घरला सकाळी. संध्याकाळी घरला की सकाळी आलो, परत संध्याकाळी गेलो घरला, सकाळी आलो. गॅरेज वगैरे उघडलं, 5 वाजता सगळं झालं. आणि तिथे एक शेजारी भाभी आमच्या इथं चहा नाश्ता करते. तिनं म्हणले की तिथं एका पोरग्यानं गळपास लावून घेतलाय. म्हणजे कुठला पोरगा गळपास लावून घेतलाय म्हणजे काय माहित नाही, जाऊन तुम्ही बघून या. तर आम्ही काय केलं, आम्हाला काम होते सकाळी, काम आवरले. 9-8-9 वाजले. जरा शांत झालं तर आम्ही जरा चहा नाश्ता केला आणि बघून या म्हणलो कोणतं पोरग आहे काय विषय, पहिला बघून या असं म्हणलो. चालते पोरग विषयी गेलो, बघितलं तर पोरग तेच होतं. त्यानं म्हटलं मी, माझा तिथे दाजी म्हणून आहे, त्यांना मी जाऊन सांगितलं असं असं दाजी कालच्या पोरगानं आपण काम केलं, त्या पोरग्यानं फास लावून घेतला. बरोबर ठीक आहे, मग दाजी विजी जाऊन बघून आलं. त्या 1.5 लाखाचा आयफोन होता त्यावेळी, सगळं होतं, गाडी स्वतः म्हणजे तो मुलगा रिच होता, म्हणजे रिच असं नव्हतं. पैसा नव्हतं, पैसा होता. परत मग सगळे म्हणतात फॅमिली मॅटर म्हणून त्यानं गळपास लावून घेतला. म्हणजे छोटे छोटे पोरं बिरं बारकी होती त्यांची, बारकी असल्यामुळे त्यानं काय म्हणली, बायकोचा लटकर झाले म्हणून फास लावून घेतला अशी म्हणली सगळी. ठीक आहे, ते काय खरं होतं कुठं होतं ते आम्हाला पण माहित नव्हतं, त्याला माहिती काय. मग झालं, त्याला पोलीस आली, पंचनामा त्यांनी केला, सगळं झालं. पंचनामा केल्यानंतर त्यांनी काय की असं म्हणजे पोलीस म्हणले, पोलिसांनी कसं, आता पोलिसांचं एक महत्व, जे माणूस गळपास घेते त्यांनी त्या माणसाला बिनकारण शिवाय देणं, बिनकारण हे होत ना असं करतात पोलीस लोक. बरोबर ठीक आहे म्हणजे सगळं झालं. की गावात की नाही, त्या गावात एक नियम आहे, शुक्रवार फक्त पाणी येते त्या गावात. फक्त शुक्रवारचं पाणी आलं की नाही, गावकरी काय तरी करते, तो माणूस किती वेळ त्या झाडाला लटकून होता तरी आम्हाला सांगतो तुम्हाला, 12 तास होता. म्हणजे सकाळी रात्री फास लावून घेतलेला, किती वाजता काय ऐकलं माहित नाही. रात्री फोन घेतला, सकाळी त्याला बरोबर 10:30ला खायला घेतलं बाहेर. म्हणजे रात्रभर हा तो लटकत होता. जसा हवेचा झोपाई तसं ते इकडे तिकडे इकडे तिकडे. तुमच्या गॅरेजच्या बॅक साईडला होतं का तिथून थोडंसं लांब? थोडंसं लांब, म्हणजे इथनं अंदाज आपली टेमलावीच्या जरा आडी केलं थोडंसं. तिथून झालं चहा पण लागला, पंचना माझी फॅमिली झाली, पोरं बाकी पोरं तिची बायको सगळी आली, सगळं झालं. आणि त्या गावात पाणी सुटलं. आणि पाणी सुटल्यानंतर एक व्यक्ती होता, तो आमच्या येऊन कशी बसत होता, सारखा येऊन बसणार सगळं करणार, तो बोलणार, चेष्टा मस्करी, मग पाणी पाजवणार. त्याची पाळी होती संध्याकाळची. आणि जिथं फास लावून घेतला त्या झाडाखाली, त्या झाडाला लागूनच एकदम चिटकून राहणार तिथं. आणि जागा फेस टू फेस एवढीच जागा आहे, त्या जागेतून खाली. मग संध्याकाळची वेळ झाली आणि त्यात आमोशा होती. फॅमिली म्हणत होती त्याला, जाऊ नका तुम्ही तिकडे, राहून द्या, 4 दिवस पाणी पाहिजे तर उद्या सकाळी जावा. ते नाही, मला उद्या सकाळी मला बाहेर जायचा, मी आज पाणी पाजणार कसल्या पद्धतीत. बरोबर ठीक आहे म्हणलं, पाजला. त्यानं काय घेतलं, त्याचं नेहमीप्रमाणे 2 पाठ सोडलं, सऱ्या पाजल्या, बसला, जेवला तिथं, सऱ्या पाजल्या, बसला. आणि 2-2:30 वाजले असतात, तो तिथं तंबाखू मळतो बसलेला. असा का तंबाखू मळा लागलाय म्हणून
त्यानं बघितल्यानंतर ते म्हणलं असू दे बिहारी अन्नबंदी असते म्हणजे त्या शेतकऱ्यानं त्या माणसाला बघितलं का माणसानं त्या शेतकऱ्याला बघितलं? शेतकऱ्यानं माणसाला त्याला बघितलं मग त्यानं काय म्हणला माणूस असं कुठल्या वेगवेगळं बसलं असेल तर मग खात असतं ऍक्च्युली एवढंच म्हणला त्यानं असं म्हणला त्या मला धुकधुक होती बाबा ह्योच ऐका असं होती तर त्यानं असं काय केलं समजून घेतलं नाही त्यानं काय म्हणला झालं दुर्लक्ष केलं असं तर समज आणि काय झालं मग ते 5-6 सऱ्या पाजला शेवटच्या इकडच्या सऱ्यात केली 10-12 ते पाजत आता जवळ आणि त्याच्या कसल्या 2 सऱ्या तेवढ्याच राहिलेल्या त्याच्या मनात होती धुकधुक होती मी जाऊ का तिकडे नको जाऊ का ते ऍक्च्युअली तिथं बसलं जो पण हे पाणी संपत नाही ते पण ते तिथं तंबाखू असली कसली तंबाखू तो माळाला तो असा विचार करत होता विचार करत बसला झालं सगळं त्यांचं पाणी 2 सऱ्या राहिले ते विचार करत होता पाणी पाजू का नको असं म्हणजे तिथं जायला पाहिजे ना विपाट असलं विपाट म्हणजे कसं आपलं राहणार कसं 2-3 पाट असतात एक पाट पडला की दुसरा पाट पडावा लागतो दुसरा पाट तिसरा पाट पडत होतं आणि झालं 2 सऱ्या राहिल्या फक्त आणि त्याला पाणी पडत होतं त्याने विचार केला म्हणत काय होत नाही जायचं काय होत नाही काय नाही असं म्हणला आणि सरीला पाणी सोडला तो जोपर्यंत शेवटची सरी तो पण तिथून तो हल्ला नाही कुठला ते माणूस तंबाखूसाठी वाट हा वावळ तो जो पण शेवटची सर येत नाही तो पण तिथून थांबला नाही जेव्हा शेवटची सरपली तेव्हा जेव्हा तंबाखू मळत होता त्या टायमाला तो उभा राहिल्यानंतर तो म्हणला बरं उभा राहिल्यानंतर तो पण म्हणला माणूसच आहे जाय म्हणला तो त्याच्याकडे बघतोय तंबाखू मोठी त्याकडे बघतोय तंबाखू मोठी त्याकडे बघतोय तंबाखू मोठी आणि 2-3 त्यानं हाक मारली अरे इकडे की मला तंबाखू जरा द्या तुमची तंबाखू द्या असा हाक मारला त्यानं दुर्लक्ष केलं अन्नामध्ये मागत असेल त्यामुळे दुर्लक्ष केलं त्याला बरोबर ठीक आहे म्हणला झालं परत शेवटच्या सभेला त्यानं 2 वेळा आणि हाक मारले हाक अशी मारली की तो दचकून गेला मोठ्यानं असं लय मोठ्या नावा हाक मारली एकटीस काय नाहीस रे का मी येऊ तिथं तंबाखू घ्यायला असं मोठ्यानं हाक मारली त्यानं तो म्हणला नाही म्हणला आता हे कोणतं असणार म्हणला नाही तरी पण तो शेवटच्या सरी तो पाजत होता शेवटी तो जराच 2 पावलं चालत आणताना त्याचं हात पाय सुद्धा असं स्टेट झालं असं आणि ताटल्या कारण ते दोन्ही बोटावणी असं चालत येत होता पुढे अंगठ्यावर चालत येत होतं पुढे त्यानं तसं म्हणजे कसं टोलनाक्याला कशी लाईट असते थोडीफार लाईट असते म्हणजे इथनं जर दिसते भरपूर तर शेतात दिसत नाही ना जास्त काय तेवढंच त्यानं दिसलं ते नंतर त्यानं बघितला त्यानं तसं बघितलं की तो थांबला 5 मिनिटं पहिला फर्स्ट त्यानं बघितल्यानंतर तो जरासं म्हणजे बीपीचा माणूस होता तो जरासा धक्का बसला त्याला जरासा बसल्यानंतर ते थांबला साईडला आल्यानंतर आणि परत बघितल्यानंतर ते तिथनं गायब झाल्यानंतर 5 मिनिटांनी बघतो तर असं म्हणजे इकडे तिकडे बघू शकतो डायरेक्ट समोर तिथं विष्णू पडल्यानंतर ना झालं तो वरडला लय मोठ्यानं वरडला असं दोन तिने म्हणजे ती शेजारची नाश्ता सेंटर केले नाईटला जे चालू करतात ती दोघं तिथं पळत जाणार होते तर त्यांना माहित होतं इथं पण जर आहे म्हणून त्यांनी परत पाठीमागं आले नंतर का नाही त्यानं बघितलं ही माणसं आल्यात मला वाचवायला असं त्याला वाटलं तरी पण ती माणसं तसं बघून ती पळत गेली त्यांना दिसा नाही तर ती जागा बघून ती माणसं परत रिटर्न गेली काय त्यांना वाटलं हा अंदाराची बोल 1:30-2 वाजलेले ना त्याच टायमिंग मध्ये तो झाला होता म्हणजे पुढे मग ती गेला त्याला इकडे तिकडे परत बघितला खाली बसल्यानंतर असं पाणी प्याला आणि थांबला परत इकडे तिकडे बघितलं डायरेक्ट एकदम समोरून असं पळत यायला लागला समोर असं बोटावरून असं पळत असं जोरात यायला लागला म्हणजे स्पीड म्हणजे असं वाटलं पापणे झाकूस तो जवळ येत होता जवळ येत होता असं म्हणजे आपण कसं आता नॅचरल पापणे झाकतोय तसं आपण तसं ते असं जवळ येणार ना हा बरोबर मग तसं येत असेल तर त्याची बीपी वाढली घाम फुटला त्याला भरपूर फुटला घाम फुटल्यानंतर मग तो जरासं बेशुद्ध पडला तसा बेशुद्ध पडल्यानंतर काय झालं नाही मग बरोबर 10 वाजता म्हणजे घरातले अजून कसं आलं नाही जाऊन बघतो तो तिथं जाऊन बेशुद्ध पडलेला उपचाराला दवाखान्यात न्यायला असं सांगितलं तसं सांगितलं बरोबर ठीक आहे त्यांच्या घरात म्हणजे तो 2 दिवस गेले म्हणजे कोमात घेतात थोड्या वेळी 2 दिवस म्हणजे असं बाकीचं हा 2 दिवस बागेत होता फक्त एवढंच का नाही असं हृदय चालू होतं मला चल आणि नंतर मला तंबाखू दे मला नंतर तंबाखू असं म्हणत होता मग त्यांच्या घरात म्हणजे एक्सपायरी असा व्यक्ती आहे घरात त्यांच्या त्या घरी व्यक्तीने सांगितलं की असं घडलंय तुम्ही जाऊन त्याचा उपचार बघा मग त्या घरात त्यांनी काय उपचारा वगैरे केला सगळं झालं तो झाला नीट आला आणि आमचं कसं संध्याकाळचं गॅरेज आमचं लवकर बंद होते ते लवकर बंद होत नाही म्हणून ते कसं टोल नाक्या म्हणजे असं चक्कर जरा म्हणजे शहराला जरा वातावरण चांगलं म्हणजे
टोमॅटो फिरायला आला व्यायाम करत आला. जसं आम्ही बसलो, आम्ही खुर्ची घेऊन टाकून बाहेर बसतो ना, 4-5 वाजता ऊन नसते काय नसते, सावली पडते वार मारतो की मला असं बाहेर बसलो निवांत. तेव्हा त्यानं असं सांगितलं आम्हाला, असं गेलं तिकडे जाऊ नका. बरोबर ठीक आहे, मग आम्ही म्हणलं बरोबर ठीक आहे, जात नाही तिकडे काय नाही. मग तुमचं सांगा असं काय झालं म्हणलं, माझ्याकडे मी ना तंबाखू बघून झाडाला बघून असं जोड होतो असं म्हणला तो. तंबाखू बघून झाडाला जोड होतो त्यामुळे ते अशी आशा सुटली त्या हा माणसाला. त्या माणसाला. त्यामुळे तो म्हणला तसं काय करू नका, तुम्ही तिकडे काही जाऊ नका असं झालं. म्हणजे हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा बदल आहे. चवलं, कारण की त्याला फर्स्ट माणूस बाबा आज व्यक्ती मेलाय त्यो, हा. 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी व्यक्ती कसं दिसल हा मी म्हणतोय ना, हा. हे विचार करून आम्ही बघत होतो. तेव्हा त्या टायमाला आम्हाला पण 2 दिवस काही तो स्वप्नात नाही गेला नाही, ते आमच्या समोरच होतं असं लटकलेलं वाऱ्यानं. मग काही सांगितलं तर काकाने जाऊ नका इकडे तिकडे. मग आता ते व्यवस्थित आहेत का जे माणसाला काय ते बघितलं? व्यवस्थित आहेत, खरं तिने रान करत नाही ते आता तेवढं करत नाही. परीक ठेवली तेवढी म्हणजे ही 2-4 आता रिसेंटलीची गोष्ट आहे, महिना दीड महिना झाला असेल त्या गोष्टीला. हा महिना बरोबर होता तो, महिना बरोबर महिना बरोबर. मग आता त्या ठिकाणी ते मोठं भूत तयार झालंय म्हणायचं. हा 100%. कारण की तो म्हणते ना बघा, आज व्यक्ती मेला आणि उद्या त्या होईल असं कुठलं भूत नसतं. त्याला महिना 2 महिने लागते त्याला रिकव्हरी व्हायला, त्याला पूर्ण. मग त्याने सगळ्यांनी बघितलं तिकडं. मग ते आम्ही का म्हणत होतो काय तर करून घ्या, तर त्याचं काही चालवून देत नव्हतं. ते असं होतं. एका भाभीला पण दिसलेला हाक मारत होता. म्हणजे तिकडे रांगोळ म्हणजे मावशी आहे, दुपारचीच वेळ आहे, दुपारचे 1-1:30-2 म्हणजे 12-12:30 वाजता दुपारची वेळ. ते दुपारची वेळ तिथं तेच तंबाखू घेऊन असं बोलत होता. ते भाभीला दिसलं. म्हणजे ते भाभी कसं त्यांचं नमाज पडतात त्यांना दिसते तसं काय असेल. मग त्यांनी सांगितलं, त्यांनी पण सांगितलं तिकडे जाऊ नका, असं आहे म्हणून त्याला म्हणला जाऊ नका तिकडे, जाऊ नाही. तर ही आहे पारसभर घडलेली म्हणजे भयानकच वाटते ही स्टोरी. आणि ही त्याच्या नजरासमोर घडलेली गोष्ट आहे. म्हणजे तो माणूस स्वतःहून म्हणतात की नाही गाडी रिपेअर करायला आला, म्हणजे योगायोग म्हणायचा तो. गाडी रिपेअर करायला आला, परत ते फास लावला त्या शेजारी, त्यानं जाऊन ते बघून आला. तो काका पण हिच्या ओळखीचाच, म्हणजे ह्याच्या आसपास घडलेली ही गोष्ट आहे. आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.